हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आपण कधी यूज करतो ते इथं दिलेलं आहे बघा. तर ज्यावेळी आपल्याला कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स दिले असतील, जसं की एक 3-4 टर्म्सचा प्रॉडक्ट दिला असेल किंवा क्वेश्चन दिला असेल किंवा पॉवर्स असतील, वेगवेगळ्या पॉवर्स असतील, डिफरंट पॉवर्स असतील, अशा वेळी किंवा फंक्शन रेस टू फंक्शन असेल, फंक्शन ऑफ द फॉर्म बघा इथं दिलेलं आहे f(x) रेस टू g(x), अशा फॉर्ममधलं फंक्शन असेल तर अशा प्रोडक्ट, क्वेश्चन, पॉवर्स आणि फंक्शन ऑफ द फंक्शन अशा टाईपचे जे काही वेगवेगळे एक्झाम्पल्स जर आपल्याला दिली, त्याचं डेरिव्हेटिव्ह जर फाईंड करायचं असेल तर आपल्याला ते फाईंड करायला थोडं कॉम्प्लिकेटेड होतं. मग अशा केसमध्ये आपण जर लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा वापर केला, म्हणजे लॉग घेऊन जर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते आपल्याला इझिली जातं, एक्झाम्पल सोपं जातं. ठीक आहे, मग आपण आता त्याचे काही एक्झाम्पल्स बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ही जी प्रोसेस आहे लॉग यूज करून फाईंड करायची, त्याला म्हणतात लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणतो आपण. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग डेरिव्हेटिव्ह इज कॉल्ड लॉगॅरिथम, त्याला लॉगॅरिथम म्हणतात. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा काही एक्झाम्पल्स आहेत. तर ही एक्झाम्पल आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. 5 एक्झाम्पल्स आहेत, 1 बाय 1 एक्झाम्पल आपण घेणार आहे आता. ठीक आहे, बघूया फर्स्ट एक्झाम्पल यातलं. ओके, दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. बघा फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे, लेट y इज इक्वल टू, ओके, y इक्वल टू आपल्याला दिलं आहे. आता बघा इथं ब्रॅकेटमध्ये जे काही टर्म्स सगळे दिसत आहेत, तर आता इथं जर तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं, डिफरन्शिएट डायरेक्ट म्हटलं, u/v रूल वापरला, तर हे थोडं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल होईल. ओके, मग हे जर कॉम्प्लिकेटेड व्हायचं नसेल तर मग बेटर वे इथं आपण जर लॉग वापरला तर आपल्याला खूप इझी जाईल हे. मग काय करायचं बघा, या ठिकाणी बघा, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स. ठीक आहे, दोन्ही बाजूचा लॉग घेऊयात. मग लॉग घेतलं तर काय होईल, इथं वायचा लॉग घेतला, इथं लॉग वाय मिळेल आणि लॉग ऑफ ते ब्रॅकेट जे आहे तसं ॲज इट इज. आता इथं लॉग घेतल्यानंतर आपल्याला जे लॉगचे काही रूल्स माहीत आहेत, लॉज माहीत आहेत लॉगचे, तर ते लॉज आपल्याला या ठिकाणी यूज करावे लागतात. ते लॉ यूज करण्यापूर्वी आता ह्या स्टेपमध्ये काय केलं आहे बघा, इथं या स्टेपमध्ये इथं जे पॉवर आहे बघा, x³ + 5^2 आहे आणि त्याची पॉवर अजून इथं क्यूब रूट दिला आहे. क्यूब रूट म्हणजेच पॉवर असते 1/3. मग हा पॉवरचा इथला स्क्वेअर आणि हा 1/3 म्हणून झाला 2/3, म्हणून इथं पॉवर झाली आहे बघा 2/3. बघा या स्टेप इथं 2/3 पॉवर आहे. आणि सिमिलरली इथं बघा ह्या ब्रॅकेटचा क्यूब दिला आहे, क्यूब आणि स्क्वेअर रूटमध्ये दिला आहे तो क्यूब, म्हणजे क्यूबचा स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 पॉवर, म्हणजे त्या ब्रॅकेटचा क्यूब आणि त्याची पॉवर 1/2, म्हणजे 3 × 1/2 दॅट इज 3/2, म्हणून इथल्या ब्रॅकेटची पॉवर आली बघा इथं 3/2 आले या ब्रॅकेट. तर एकदा हे पॉवर्स तुम्ही पॉवरमध्ये लिहून घेतलं की मग लॉगचे जे रूल्स आहेत ते अप्लाय करा. तर आपण आधी काय करूया, लॉग a/b रूल वापरूया. लॉग a/b त्याचा जो रूल आहे तो अप्लाय करूया. तर काय आहे माहिती आहे, लॉग a/b रूल, लॉग a/b मीन्स लॉग a मायनस लॉग b, लॉग a मायनस लॉग b, हा आहे लॉग a/b त्याचा रूल. आणि जर लॉग a × b रूल जर आपल्याला बघायचा असेल तर तो काय, फक्त मायनसऐवजी प्लस येतं, लॉग a प्लस लॉग b. ओके, लॉग a/b म्हणजे लॉग a मायनस लॉग b आणि लॉग a × b म्हणजे लॉग a प्लस लॉग b, अशा पद्धतीनं इथं आहे. तर ठीक आहे बघा, आता इथं हे तर आपण a/b रूल यूज करूया. मग हे लिहिलं आधी टर्म, लॉग ऑफ फर्स्ट ते न्यूमरेटर मायनस, तर मायनस साईन वापरलं आणि लॉग ऑफ डिनॉमिनेटरची टर्म. त्यानंतर इथं बघा मल्टिप्लिकेशन दिलं आपल्याला, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे 2 ब्रॅकेट. मग मी तो लॉग a × b रूल जर वापरला तर काय मिळेल बघा, लॉग हे पहिली टर्म x² + 3 प्लसमध्ये प्लस येणार आहे कारण मल्टिप्लिकेशनच्या इथं, लॉग ऑफ दिस सेकंड टर्म. ओके, इथलं मायनस ही टर्म ॲज इट इज. त्यानंतर लॉगची अजून एक प्रॉपर्टी आहे, अजून एक रूल आहे लॉगचा, तो वापरू इथं. तो कुठला रूल, की लॉग a⁻m दिला असेल तुम्हाला, लॉग a⁻m, तर हा जो यम दिला आहे ना तो आपल्याला पुढं लिहिता येतो लॉगच्या, m × लॉग a. एमच्या एच्या पॉवरला जो यम होता तो आपण लॉगच्या पुढं लिहितो, हा एक लॉगचा रूल आहे. तो रूल आता या ठिकाणी आपण ॲप्लाय करूया. ठीक आहे, मग काय तो रूल बघा इथं कसा ॲप्लाय केला आहे मी दाखवतो तुम्हाला. इथं बघ, इथं जी पॉवर आहे 2, ती पॉवर कुठे घेतली आपण, फ्रंटला घेतली. इथं जी पॉवर होती ब्रॅकेटची ती पॉवर फ्रंटला घेतली.
इथं जी पॉवर होती ती ब्रॅकेट लॉगच्या फ्रंटला घेतली, बाकी सेम टर्म तशाच ठेवल्या. बाकी ही टर्म तशीच ठेवली, इथली टर्म तशीच ठेवली आणि तशाच ठेवल्या टर्म. ठीक आहे. आता हे लॉगमध्ये आलं सगळं लॉग. मग आता याचं डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं आहे. ओके, मग याला काय करूया, डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट हे जे दिलं आहे त्याला काय म्हणूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट करत असताना इकडं लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडं डेरिव्हेटिव्ह घेतो 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस लॉग, 2/3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म, -3/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. ओके, नेक्स्ट स्टेपला काय येतं बघा, डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/y इंटू dy/dx. कसं येतं बघा, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह कसं येतं 1/x, तसं लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह पण येतं 1/y. पण एक्सऐवजी वाय आल्यामुळं त्या वायच्या डेरिव्हेटिव्हनं आपल्याला मल्टिप्लाय करायला लागतं, म्हणजेच dy/dxनं मल्टिप्लाय करायला लागलं. म्हणून लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह नेहमी 1/y इंटू dy/dx अशा पद्धतीने येणार आहे. आणि इज इक्वल टू, मग हे 2 तसंच लॉगचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, इथलं डेरिव्हेटिव्ह, लॉगचं डेरिव्हेटिव्ह तर 1/x. त्या पद्धतीने इथं येणार आहे 1/x² + 3 आणि इंटू ह्या x² + 3च्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केला. सिमिलरली तसंच आहे बघा सगळीकडं. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला पण तेच आहे. इथं 2/3 तसाच, 2/3 तसाच हा, आणि ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x³ + 5 आणि इंटू x³ + 5च्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केलं आहे. -3/2 हे पण तसंच आहे. आणि इथं काय डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 2x² + 1. ओके, इथं डेरिव्हेटिव्ह घेतलं, ह्याच्या डेरिव्हेटिव्हनं काय केलं, मल्टिप्लाय. लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/, ते लिहिलं आणि इंटू दिस डेरिव्हेटिव्ह. आणि मग नेक्स्ट स्टेपला काय केलं बघा, ही टर्म तशीच ठेवली आहे. आता एक बघा, तर इथं बघा डिवाईडला वाय होता इकडच्या बाजूला, म्हणजे 1/y जो डिवाईडला होता ना, तो वाय या बाजूला शिफ्ट केला. त्या बाजूला घेतल्यामुळे काय झालं, तो वाय मल्टिप्लाय झाला. ओके, तो वाय काय झाला, इकडं मल्टिप्लाय झालेला आपल्याला बघायला मिळतो. ही जी टर्म होती ती ॲज इट इज, या टर्मचं डेरिव्हेटिव्ह 2x, कारण x² डेरिव्हेटिव्ह 2x, 3चं डेरिव्हेटिव्ह 0. ही टर्म आहे अशीच लिहिली. x³ डेरिव्हेटिव्ह 3x², 5चं डेरिव्हेटिव्ह 0, कारण 5 कॉन्स्टंट आहे. ही टर्म ॲज इट इज, आणि 2x² डेरिव्हेटिव्ह 2 तसाच, x² डेरिव्हेटिव्ह 2x, 2 इंटू 2x दॅट इज 4x, आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0. आणि मग नेक्स्ट स्टेपला काय आलं बघा, इथं बघा, हे इथं वायची जी व्हॅल्यू दिली होती ना आपल्याला सुरुवातीला, y=, ती वायची व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट केली आहे. y= सुरुवातीला दिलं होतं बघा, जे एक्झाम्पल दिले तेच वायची ती व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट केली. ब्रॅकेटमध्ये काय केलं बघा, हे 2 इंटू 2x ते झालं 4x, डिनॉमिनेटर सारखाच. इथल्या 3ला हा 3 गेला, मग राहिलं 2x² अपॉन x³ + 5 मायनस 2 नाही तर 4ला डिवाईड केलं तर 2 राहील. 3 इंटू 2 6x डिवायडेड बाय 2x² + 1. हे झालं तुमचा आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. या एक्झाम्पलमध्ये पण सेम प्रोसिजर आपल्याला करता येईल. हे जे एक्झाम्पल दिलं आहे याच्यामध्ये, आता हे बघा, इथं मल्टिप्लिकेशन दिले, न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन आहे, डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे थोडं कॉम्प्लिकेटेड फंक्शन आहे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं नाही आहे, किंवा कॉम्प्लिकेटेड वाढत जातील जास्त. मग त्यामुळे काय करूया, हे लॉगॅरिथमिकनं सोडूया आपण. मग लॉगॅरिथमिकनं सोडवायचं तर काय करा, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूचा काय करा, लॉग घ्या, टेकिंग लॉग ऑन. मग लॉग y = लॉग ऑफ दिस ब्रॅकेट, ह्या टर्मचा लॉग घेतला. ठीक आहे. मग सेम रूल परत अप्लाय करायचे. पहिल्यांदा log a/b रूल वापरूया, इथं डिव्हिजनचा रूल. मग log a मायनस log b, मध्ये मायनस साईन घेतलं. b म्हणजे हा a आहे आणि समजा हा डिवाईडला b असं समजा, आणि इथं log a मायनस log b सारखा आपण रूल ॲप्लाय केला. त्यानंतर बघा इथं प्रोडक्ट आहे दोघांचा. मग log a इंटू b काय असतं माहिती आहे आपल्याला, log a इंटू b म्हणजेच log a प्लस log b. तो रूल आपण इथं वापरतो, log e⁻x² प्लस log tan x⁻x/2. इथं वापरला मल्टिप्लिकेशनचा रूल, तो इथं प्लस साईन आलं, मायनस इथं पण दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. मग लॉग पहिल्या टर्मचा लॉग प्लस सेकंड टर्मचा इथं लॉग घेतला आहे बघा, cos x³ त्याचा लॉग घेतला आहे. नेक्स्ट स्टेपला हे जे मायनस साईन आहे त्या आतमध्ये जर दिला तर इथं मायनस झालं आहे बघा, इथं पण मायनस झालं आहे आतमध्ये, हे दोन साईन बदलले, निगेटिव्ह झाले.
आणि काय केलं आहे, पॉवर जी होती ते मगाचा रूल मी सांगितलेला, लॉग ए रेस टू पॉवरला यम असेल तर हे यम लॉग ए असं लिहिता येतं. पॉवर तुम्हाला पुढं घेता येते त्या पद्धतीनं. इथं काय केलं, एक्स स्क्वेअर ही पॉवर पुढं घेतली तर राहिला लॉग ई. इथली x/2 पॉवर पुढं घेतली तर राहिला लॉग ऑफ टॅन एक्स. ही 3/2 पॉवर आणि हे मायनस साईन दिलं, -3/2 लॉग ऑफ 1 + x स्क्वेअर. आणि हे मायनस साईन आत दिल्यामुळे इथं पण मायनस झालं आणि ही 3 पॉवर काय आली पुढं आली, 3 लॉग ऑफ कॉस एक्स फक्त राहिला. आणि मग बघा आता इथं लॉग ईची व्हॅल्यू 1 येते माहिती आहे, मग इथं फक्त एक्स स्क्वेअर आहे, बाकी टर्म ह्या सगळ्या सारख्याच राहिल्यात. इथं लॉग एक्स स्क्वेअर इंटू लॉग ई होता, तिथं फक्त एक्स स्क्वेअर राहणार आहे कारण लॉग ईची व्हॅल्यू 1. मग आता डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर काय होणार आहे बघा, लॉग वाय इक्वल टू काय होतं आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस x/2 लॉग ऑफ टॅन एक्स मायनस 1 मिनिट, याचं आपल्याला काय करायचं, डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ हे ब्रॅकेटमधले टर्म टाकल्या सगळ्या, प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट करूया. तर बघा हे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं सेपरेट x/2. आता इथं काय होतं बघा, प्रोडक्ट रूल वापरला, x/2 एक टर्म आहे आणि लॉग ऑफ टॅन एक्स एक टर्म आहे, तिथं प्रोडक्ट रूल मग x/2 तसंच ठेवला, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ टॅन एक्स प्लस लॉग ऑफ टॅन एक्स तसंच ठेवलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2. आणि इकडं मग 3/2 डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म आणि -3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ कॉस एक्स. ओके, ठीक आहे. बघा आता काय केलं आपण, इथं प्रोडक्ट रूल वापरलेला आहे. पहिल्या ठिकाणी इथं प्रोडक्ट रूल वापरला आहे बघा, या ठिकाणी प्रोडक्ट रूल वापरला आहे, नंतर इथं डेरिव्हेटिव्ह सेपरेट केलेला आहे. तर बघूया काय त्याचा आन्सर येते ते नेक्स्ट स्टेपला. तर इथं 2x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, हे x/2 तसंच लॉग टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/tan x आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन, हे लॉग ऑफ टॅन एक्स तसंच x/2चं डेरिव्हेटिव्ह 1/2. आणि इथं हे -3/2 आहे तसंच 3/2, फक्त इथं काय लॉग आहे, लॉग असल्यामुळं 1/1 + x स्क्वेअर आलं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + x स्क्वेअर. ठीक आहे. सिमिलरली इथं पण तसंच लॉग ऑफ कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/cos x, इथं डिवाईडला आला कॉस आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस. मग काय केलं बघा पुढच्या स्टेपला, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर लिहिलं आहे, 1/tan म्हणजे कॉट लिहिला आहे, बाकी ह्या दोन टर्म तशाच, 1/tan म्हणजे कॉट एक्स लिहिला आहे फक्त, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स लिहिलं आहे, ही टर्म तशीच 1/2, ही टर्म पण ॲज इट इज. याचं डेरिव्हेटिव्ह आलं 2x आणि इथं कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे -sin x, बाकी सेम, फक्त डेरिव्हेटिव्ह लिहून घेतली. इथं 2x आलं, इथं -sin x आलं डेरिव्हेटिव्ह आणि टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आलं, ते डेरिव्हेटिव्ह लिहून घेतले. आणि मग काय होतं बघा आता नेक्स्ट स्टेपमध्ये, इथं हे कॉट लिहिलं आहे, कॉट म्हणजेच कॉस अपॉन साईन आणि सेक स्क्वेअर म्हणजे 1/cos स्क्वेअर, ह्या पहिल्या दोन टर्म ॲज इट इज. ठीक आहे. तर इकडं ही टर्म पण ॲज इट इज आणि इथं काय होणार आहे, 2 ला 2 कॅन्सल होईल, तर -3x/1 + x स्क्वेअर राहील आणि इथं मायनस मायनस प्लस होईल बघा, +3 आणि साईन अपॉन कॉस म्हणजेच कोण, टॅन एक्स, साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन एक्स. त्यानंतर काय झालं बघा, कॉसला एक कॉस केला, ठीक आहे, इथं 2x राहिला, वरती x डिवायडेड बाय 2 इंटू साईन इंटू कॉस, इथं लिहिलं 2 इंटू साईन इंटू कॉस, ही टर्म तशीच ॲज इट इज, या बाकी दोन टर्म ॲज इट इज, फक्त चेंज केला कुठे, इथं फक्त काय केलं 2 sin x इंटू कॉस एक्स आणि 2 sin x cos x म्हणजे sin 2x फॉर्म्युला आहे तो, sin 2θ sin 2x फॉर्म्युला आहे 2 sin x cos x. मग 1/sin 2x म्हणजेच cosec 2x, मग हे फायनल आन्सर आहे. आणि इथं y, इथं डिवाईडचा y होता तो आपण या बाजूला शिफ्ट केला तर तो मल्टिप्लाय झाला त्या ब्रॅकेटला आणि yची जी काही सुरुवातीला व्हॅल्यू दिली होती ती व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केलेली आहे. ओके, सो विच इज युअर रिक्वायर्ड आन्सर. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल, आता हे पण इझी एक्झाम्पल एकदम. इथं मल्टिप्लिकेशन दिलं आहे, 3 टर्म दिले आहेत, अशा 3 देऊ द्या 4 देऊ द्या, काय द्यायच्यात तेवढ्या टर्म देऊ. मल्टिप्लिकेशन रूल अप्लाय केला तर थोडा वेळ लागेल आपल्याला सोडवाय, मग बेटर वे लॉग घेतला तर सोपं जाईल. मग दोन्ही बाजूचा लॉग घ्या, लॉग घेऊन काय केलं बघा, इकडं लॉग घेतला, ते प्लस साईन मल्टिप्लिकेशन आहे म्हणून मध्ये प्लस आलं, लॉग सेपरेट केला, त्यानंतर पावर्स बघा,
मी फास्ट सांगतो आहे एक्झाम्पल, कारण मागच्यासारखंच आहे. मग ह्या पॉवर्स पुढे घेतल्या बघा, प्रत्येक ठिकाणी पॉवर्स पुढे घेतल्या आणि लॉग सेपरेट केला. एकदा पॉवर पुढे घेतल्या की मग ह्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि डिफरन्शिएट केलं तुम्ही की माहिती आहे लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह हे 1/y dy/dxच येणार आहे. 3/2 तसंच याचं डेरिव्हेटिव्ह बघा, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x+1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x+1. तसं प्रत्येक ठिकाणी तर लॉग तुम्हाला दिसतो आहे लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/2x+3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x+3. तसंच इथं पण 1/3x+4 येईल. 1/3x+4 आणि ते 2/3 कोएफिशियंट होता तोच आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x+4. नंतर काय झालं बघा, इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ x+1 तिथं एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1चं 0, त्यामुळे इथं फक्त 1 राहिला. याचं डेरिव्हेटिव्ह 2 येत आहे, याचं फक्त 3 येत आहे. 4 कॉन्स्टंट 0, इथं 3 0 येणार त्यांचं. आणि मग लास्ट स्टेपला इथं जो डिवाईडचा y आहे तो फक्त या बाजूला घेतलेला आहे आणि वायची व्हॅल्यू इथं टाकली आहे बघा. दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. आणि इकडे काय फक्त ब्रॅकेटमध्ये जे आहेत फक्त मल्टिप्लाय करून, इथं 3ला 3 गेला, इथल्या 2ला 2 गेला, 3/2x वगैरे ते जे काही इथं जे राहिले ब्रॅकेटमध्ये टर्म ते ॲज इट इज इथं ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलं आहे. हे आपलं फायनल आन्सर. या एक्झाम्पलमध्ये पण बघा, लेट y इज इक्वल टू x⁴a प्लस x⁴x प्लस a⁴x. तर हे डिफरन्शिएट करायचं आहे. ओके, मग डिफरन्शिएट जर केलं तर x⁴aचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे x⁴n सारखं काढता येईल, n इंटू x⁻n−1 तसा फॉर्म्युला येतो वापरता येईल. a⁴xचा फॉर्म्युला माहिती आहे, a⁴xचं डेरिव्हेटिव्ह येतं a⁴x इंटू लॉग a असं त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं. मग a⁴xचं पण येतं, पण x⁴xचं डेरिव्हेटिव्ह माहीत नाही आपल्याला किंवा असा फॉर्म्युला कधी आपण ॲप्लाय केलेला नाही x⁴xच्या डेरिव्हेटिव्हचा. मग काय करायचं आहे, इथे x⁴x पहिलं, सॉरी इथं x⁴x आहे. मग काय केलं मी, आता हे याचं माहिती आहे मला, याचं माहीत नाही, मी त्याला y म्हणतो तात्पुरता. लेट u इक्वल टू x⁴x कन्सिडर करतो. मग x⁴xचा की u टाकला तर मला ही स्टेप मिळते बघा. मग y इक्वल टू हे मिळालं. आता मी समजा ह्याला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, तर काय होणार आहे dy/dx इक्वल टू पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह, यूचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे du/dx आणि a⁴xचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, याचं डेरिव्हेटिव्ह a इंटू x⁻a−1, a⁴xचं डेरिव्हेटिव्ह a⁴x इंटू लॉग a आणि du/dx मी इथं लास्ट लिहिलं आहे. ह्याला म्हटलं इक्वेशन 1. हे झालं dy/dx. आपल्याला dy/dxच फाईंड करायचं आहे, पण ह्याच्यामध्ये du/dxची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली नाही. मग ती व्हॅल्यू फाईंड करायची आधी du/dx. ती व्हॅल्यू कशी फाईंड करणार, तर आपल्याला u दिला आहे, u काय घेतला आहे आपण x⁴x घेतला आहे, u आहे x⁴x, हे चुकलं इथं, u इक्वल टू x⁴x आहे. मग फंक्शन रेस टू फंक्शन जर दिलं असेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जर फाईंड करायचं असेल तर त्या ठिकाणी लॉगॅरिथम यूज करायला लागतं. मग इथं काय करूया, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूचा लॉग घेऊया. म्हणजे यूचा लॉग u इक्वल टू लॉग ऑफ x⁴x. मग आता x⁴xचा लॉग घेतला म्हणजे इथं पॉवरला x आहे तो पुढं आला, x इंटू लॉग x, लॉग u इक्वल टू x लॉग x. आता इथं आपल्याला पाहिजे du/dx, म्हणजे ह्या इक्वेशनला डिफरन्शिएट करावं लागेल जर du/dx काढायचं तर. ओके, मग त्याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केलं की इकडे काय होणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग u आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x लॉग x. काय होतं बघा, लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह जसं लॉग वायचं जसं आपण डेरिव्हेटिव्ह घेतो आहे 1/y dy/dx, सेम त्याच पद्धतीनं लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/u du/dx. ओके, आणि इज इक्वल टू काय केलं आहे बघा, प्रोडक्ट रूल वापरला आहे. इथं मल्टिप्लिकेशन आहे x लॉग x, x तसंच ठेवलं लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह, प्लस लॉग x तसंच ठेवलं एक्सचं डेरिव्हेटिव्ह, x तसाच लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x, लॉग x तसाच एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. मग काय होतं नेक्स्ट स्टेपला बघा, इथं ह्या एक्सला x गेला, मग यूची व्हॅल्यू काय घेतली आपण x⁴x इथं टाकली आणि ब्रॅकेटमध्ये राहिला 1 प्लस लॉग x. मग ही झाली du/dxची व्हॅल्यू. ही आलेली du/dxची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूट करूया. du/dx इक्वल टू x⁴x इंटू 1 प्लस लॉग x. पुट दिस इक्वेशन 2 इन इक्वेशन 1, वी गेट dy/dx इक्वल टू ax⁴a−1
प्लस ए रेस टू एक्स इंटू लॉग ए प्लस एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. हे डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू आहे बघा. ती इथं आपण सबस्टिट्यूट केली त्या पहिल्या इक्वेशनमध्ये. सो विच इज आवर रिक्वायर्ड आन्सर. त्यानंतर हे लास्ट एक्झाम्पल एक बघूया ह्यातलं लॉगॅरिथमिकवरचं. तर इथं फंक्शन रेस टू फंक्शनचं दिलेत, 2 टर्म दिलेत. तर इथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह किंवा डायरेक्ट तुम्ही लॉगॅरिथम घेतलं तर नाही चालणार, कारण लॉग समजा ए दिला आहे आणि प्लस बी दिला आहे, तर हे आपल्याला लॉग ए प्लस लॉग बी अशा पद्धतीनं लिहिता येत नाही. विच इज नॉट इक्वल टू, हे दोघं इक्वल नाही आहेत. ठीक आहे, का नाही? कारण मध्ये प्लस दिला आहे. प्लस असेल किंवा मायनस असेल तर लॉग सेपरेट करता येत नाही. लॉग कधी सेपरेट करणार तुम्ही? जर तुम्हाला असं दिलं असेल, समजा तुम्हाला म्हटलं लॉग ए इंटू बी दिला असेल, त्यावेळी तुम्ही लॉग ए प्लस लॉग बी लिहू शकता, किंवा ए डिवायडेड बाय दिला असेल त्यावेळी तुम्ही लॉग सेपरेट करू शकता. आता जर बघितलं तर इथं मध्ये मायनस साईन आहे, मायनस साईन जर दिला असेल तुम्हाला इथं मध्ये, तर लॉग डायरेक्ट सेपरेट करता येणार नाही किंवा लॉग डायरेक्ट घेता येणार. मग काय करायचं त्यासाठी? ह्या टर्मला यू कन्सिडर करूया आपण. यू इक्वल टू साईन एक्स रेस टू टॅन एक्स, आणि ही दुसरी टर्म आहे त्याला म्हणतो मी व्ही इक्वल टू एक्स रेस टू लॉग एक्स. हे 2 टर्म मी कन्सिडर केल्या. मग वाय काय मिळणार आहे मला? वाय इक्वल टू यू मायनस व्ही. आता यू आणि व्ही दोघं डिफरन्शिएबल आहेत, म्हणजे त्यांचं डेरिव्हेटिव्ह जर घेतलं, हे येईल बघा, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स. डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स. म्हणजे आपल्याला काय करायचं राहिलं? फक्त आता डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू काढायची आणि डी व्ही बाय डी एक्सची ते व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुट करायचं. एवढंच काम आहे. आता डी यू बाय डी एक्स काढायचं आहे, त्यासाठी काय माहिती आहे? यू दिलेला आपण घेऊया साईन एक्स रेस टू टॅन एक्स. फंक्शन रेस टू फंक्शन म्हणजे टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. लॉग यू इक्वल टू लॉग ऑफ साईन एक्स रेस टू टॅन एक्स. लॉग यू तसाच, हे पॉवरला टॅन एक्स होतो, पुढे येईल टॅन एक्स इंटू लॉग ऑफ साईन एक्स. मग आता डी यू बाय डी एक्स काढायचं आहे याच्यामध्ये बघा, डी यू बाय डी एक्स आणि डी व्ही बाय डी एक्स. मग याच्यावर डी यू बाय डी एक्स काढायसाठी ह्याला काय करूया आपण? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग डिफरन्शिएट केल्यानंतर लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय यू डी यू बाय डी एक्स इक्वल टू हा टॅन एक्स तसाच, कारण प्रोडक्ट रूल वापरायला लागेल इथं. टॅन एक्स तसाच, लॉग ऑफ साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह प्लस लॉग ऑफ साईन एक्स तसंच टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह. प्रोडक्ट रूल वापरला आपण तिथं. आणि मग लॉगचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला 1 बाय साईन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन, हे या ब्रॅकेटचं साईनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉस. आणि इथं लॉग ऑफ साईन एक्स तसंच टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. मग हीच टर्म इथं आपल्याला लिहिलेली आहे. इथं डिवाईडचा 1 बाय यू, जो डिवाईडला यू होता तो या ठिकाणी मल्टिप्लाय झालेला आहे. आता यूची जी काय व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. साईन एक्स रेस टू टॅन एक्स ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आणि टॅन एक्स हे 1 बाय साईन कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट, टॅन इंटू कॉट. आणि टॅन एक्स इंटू कॉट एक्स म्हणजे 1 असतं बघा, 1. टॅन एक्स इंटू कॉट एक्स म्हणजे 1. किंवा इथं जरी तुम्ही साईनच्या जागी टॅनच्या जागी साईन अपॉन कॉस लिहिलं तरी हा साईन डिवाईडचा साईन, हा कॉस आणि डिवाईडचा कॉस कॅन्सल होतो. ठीक आहे, मग ह्याचं आन्सर आलं 1. आणि ही बाकी पुढची टर्म ॲज इट इज, आणि ही यूची व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केली. हे झालं तुमचं डी यू बाय डी एक्स. सिमिलरली तुम्हाला काय करायचं आहे बघा, बाय सेम प्रोसेस लॉग व्ही घ्यायचा आहे. व्ही दिला आहे, लॉग एक्स रेस टू लॉग एक्स दिला आहे. मग दोन्ही बाजूचा लॉग घ्या, हे लॉग पुढं घ्या, लॉग एक्स पुढं घेतलं तर लॉग एक्स इंटू लॉग एक्स. मग लॉग व्ही इक्वल टू लॉग एक्सचा स्क्वेअर झाला बघा, लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा स्क्वेअर. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ह्याला डिफरन्शिएट करूया. लॉग व्हीचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 1 बाय व्ही डी व्ही बाय डी एक्स. 1 बाय व्ही डी व्ही बाय डी एक्स लॉग व्हीचं डेरिव्हेटिव्ह. आणि ते लॉग एक्सचा स्क्वेअर आहे असं नाही बरं का, लॉग एक्सचा स्क्वेअर ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे. इथं एक्सचा स्क्वेअर आहे आणि इथं पूर्ण लॉग एक्सचा स्क्वेअर आहे. त्यामुळे पूर्ण लॉग एक्सचा स्क्वेअर असल्यामुळे 2 पुढे घेता येत नाही. इथं घेता येतं तुम्हाला, इथं लिहिता येईल 2 लॉग एक्स, पण इथं तसं लिहिता येत नाही. मग काय केलं बघा, लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे
मग ते एक्स स्क्वेअरसारखं घ्यायचं. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय तर 2x, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. त्या पद्धतीनं इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग इथं लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2 log x इंटू ते लॉग एक्स आहे. एक्सचा स्क्वेअर जसं असतं तसं लॉग एक्सचा स्क्वेअर आहे, म्हणून लॉग एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं काय केलं आहे, मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजेच इथं येणार आहे तुम्हाला बघा, हा व्ही मल्टिप्लाय इकडं मल्टिप्लाय होणार आहे डिवाईडचा, हे 2 log x तसंच, आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x मग डिवाईडला एक्स आला. म्हणजेच आणि व्हीची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली आपण तिथं व्ही, तर ती व्हॅल्यू इथं पुट केली आहे बघा, एक्स रेस टू लॉग एक्स. आता तुम्हाला काय करायचं बघा, हे इक्वेशन डी व्ही बाय डी एक्स आणि डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू सेकंड आणि थर्ड इक्वेशन 1मध्ये पुट करा. इक्वेशन 1 काय होतं, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स, आणि इथं दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ही डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू ती इथं टाकली आहे बघा, या ठिकाणी टाकली. आणि पहिली जी दिली आहे तर ते डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू, ही पहिली व्हॅल्यू आहे ते डी यू बाय डी एक्स, आणि ही सेकंड व्हॅल्यू आहे ते डी व्ही बाय डी एक्सची आहे. ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या मग हे तुम्हाला मिळालं डी वाय बाय डी एक्स.